नमस्कार महाराष्ट्र, तुमच्याकडे पण कार आहे का? तुम्ही पण एक चांगल्या कार इन्शुरन्स रिन्यूअलच्या शोधात आहात का? तुम्ही जिथून कार घेतली तिथून तुम्ही रिन्यूअल करू शकता किंवा ऑनलाईन तर खूप सारे पर्याय उपलब्ध आहे। पण तुम्हाला फायदेशीर असा कोणता पर्याय आहे, ऑनलाईन की ऑफलाईन? यासाठीच मी तुम्हाला आज काही टिप्स सांगणार आहे। कारण मार्च एंडिंग सुरू झालं की अनेकांचं कार रिन्यूअलसाठी धावपळ सुरू होते, असं तुमच्यासोबत नको व्हायला। त्यासाठीच या टिप्स नक्की लक्षात ठेवा। चॅनलवर नवीन आला असाल, चॅनल सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की चॅनल सबस्क्राइब करा। चला तर बघूया डिटेलमध्ये। तर कार इन्शुरन्स रिन्यूअल टिप्स। पहिला आहे प्लॅनचा टाइप। पॉलिसी रिन्यूअल करत असताना थर्ड पार्टी लायबिलिटी पॉलिसी किंवा कॉम्प्रिहेन्सिव्ह प्लॅन खरेदी करू शकता। हे प्लॅन वेगवेगळ्या गरजा पूर्ण करतात। थर्ड पार्टी लायबिलिटी पॉलिसी ही किमान कव्हरेज देते, तर कॉम्प्रिहेन्सिव्ह प्लॅन कारच्या नुकसान भरपाईसह मोठ्या प्रमाणामध्ये कव्हरेज देते। तुलनेने कॉम्प्रिहेन्सिव्ह प्लॅनचा प्रीमियम जास्त असतो। यापैकी कोणती पॉलिसी तुमच्या गरजा पूर्ण करण्यासाठी जास्त उपयुक्त आहे हे ठरवून तुम्ही प्लॅनची निवड करू शकता। तर कॉम्प्रिहेन्सिव्ह प्लॅनचा प्रीमियम हा थोडा जास्त असतो ॲज कम्पेअर टू थर्ड पार्टी लायबिलिटी पेक्षा, कारण की थर्ड पार्टी लायबिलिटी पेक्षा जास्त नुकसान भरपाई ही कॉम्प्रिहेन्सिव्ह प्लॅन्स मध्ये दिली जाते। दुसरा आहे ॲड ऑन। तुमच्या कार पॉलिसीसाठी ॲड ऑन खरेदी करणे बंधनकारक नसले तरी ऑफरवर असलेल्या विविध गोष्टींवर एक नजर टाकणे चांगली गोष्ट आहे। छोटा प्रीमियम भरून ॲड ऑनसह कारसाठी अधिक चांगले आणि व्यापक असे कव्हरेज सिक्युअर करू शकता। काही लोकप्रिय असे ॲड ऑन्स आहे ज्यामध्ये झिरो डेप्रिसिएशन कव्हर देतात, एनसीबी कव्हर्स इन्क्लूड असतात, इनव्हॉइस प्रोटेक्शन असते आणि मेन म्हणजे इंजिन प्रोटेक्ट कव्हर हे देखील असते। कारण की आपल्या ज्या कारच्या इंजिनला काही झालं तर त्यासाठी हे ॲड ऑन गरजेचे असते। आणि सर्वात महत्त्वाचं, कॅशलेस गॅरेजचे नेटवर्क तपासा। जसं आजकाल तुम्ही बघितलं की हॉस्पिटलमध्ये कॅशलेस सुविधा उपलब्ध आहे, तसेच इथे कॅशलेस गॅरेज उपलब्ध आहे की नाही हे देखील तुम्ही चेक करू शकता। म्हणजे तुम्ही नेहमी ज्या गॅरेजमध्ये तुमच्या कारचं काम करता त्या गॅरेज सोबत कोणती विमा कंपनी जॉईंट आहे हे बघणे महत्त्वाचे आहे। त्यानंतरच तुम्ही कोणत्याही कंपनीची पॉलिसी खरेदी करू शकता। त्यानंतर आहे पुरेसा आयडीव्ही। विम्यामध्ये आयडीव्हीचा अर्थ आहे की कारचे विमा उतरवलेले घोषित मूल्य, इन्शुअर डिक्लेअर व्हॅल्यू। कदाचित पॉलिसीवर परिणाम करू शकणारा एकमेव महत्त्वाचा घटक आहे हा। योग्य आयडीव्ही असलेली पॉलिसी घेणे महत्त्वाचे आहे, जेणेकरून पॉलिसीचे फायदे नंतर उपभोगता येतील। कार इन्शुरन्स प्रीमियम कमी करण्यासाठी आयडीव्हीशी तडजोड करू नये। तर आयडीव्ही म्हणजेच तुमच्या कारचा बाजारभाव। तुम्ही प्रीमियम कमी करण्यासाठी आयडीव्हीशी तडजोड करू नका, कारण असे केल्यास त्याचा बाजारभाव देखील कमी होईल। त्यानंतर आहे डिडक्टिबल। डिडक्टिबल ही किमान रक्कम आहे जी पॉलिसीधारकाने क्लेमच्या दरम्यान भरली पाहिजे। विमाधारकांना सहसा अनिवार्य डिडक्टिबल आणि ऐच्छिक डिडक्टिबल असते। पॉलिसी जारी करताना ऐच्छिक डिडक्टिबल निवड करणे प्रीमियम कमी करण्यासाठी उपयुक्त ठरू शकते, परंतु ते क्लेमची रक्कम देखील कमी करू शकते, म्हणून निवड करताना योग्य ते निवडा। त्यानंतर आहे नो क्लेम बोनस किंवा एनसीबी। जर तुम्ही एक्सपायर झालेल्या कार विम्याचे नूतनीकरण करत असाल, म्हणजेच रिन्युअल करत असाल, तर एनसीबी ही परवडणारी आणि न परवडणारी पॉलिसी यातील फरक असू शकते। प्रत्येक वर्षासाठी म्हणजे जास्तीत जास्त 5 वर्ष तुम्ही तुमच्या पॉलिसीवर क्लेम केला नाही तर तुम्ही सवलतीसाठी पात्र ठरू शकता। हे पहिल्या वर्षासाठी 20% पासून सुरू होते आणि 5व्या वर्षासाठी 50% पर्यंत असते। तर एनसीबी हे तुम्हाला तुमच्या रिन्युअलच्या वेळेस कामाला येतं। समजा तुम्ही कोणताही क्लेम केला नाही, त्यानंतर रिन्युअल करताना यामध्ये तुम्हाला सवलत दिली जाते। त्यानंतर आहे क्लेम हिस्ट्री। विमाकर्त्याकडून पॉलिसी खरेदी करतेवेळी किंवा खरेदी करावी की नाही याचा निर्णय घेण्यासाठी त्या विमाकर्त्याची क्लेम हिस्ट्री ही मदत करू शकते। आता तुम्ही तर बघितलंच असेल, ऑनलाईन खूप सारे पर्याय उपलब्ध आहेत। तुम्ही ऑनलाईन सर्च करू शकता की कोणत्या कंपनीचा विमा रिन्युअलसाठी चांगला आहे, त्यानुसार तुम्ही तुमच्या कारचा इन्शुरन्स रिन्युअल करू शकणार आहात। त्यानंतर आहे इन्हान्स सिक्युरिटी। तुमच्या कारवर सिक्युरिटी डिव्हाइसेस इन्स्टॉल करून तुम्ही केवळ त्याची सुरक्षा वाढवत नाही तर प्रीमियम किंमत देखील कमी करू शकता। तर ARAI किंवा ऑटोमोटिव्ह रिसर्च असोसिएशन ऑफ इंडिया यांनी काही लिस्ट तयार केल्या आहे, तर या यादीपैकी तुम्ही काही इन्स्टॉल केलं तर यावर तुम्हाला डिस्काउंट सुद्धा मिळू शकते। त्यानंतर आहे ऑनलाईन कोड्सची तुलना करा। तुम्ही कार विम्याचे ऑनलाईन रिन्युअल सुद्धा करू शकता, जे केवळ जलदच नाही तर अधिक परवडणारे देखील आहे। तुम्हाला पॉलिसी घ्यायची आहे की नाही हे ठरवण्यापूर्वी
तुम्ही विमा कंपन्यांना पॉलिसी कोटसाठी विचारू शकता। म्हणजे तुम्ही वेगवेगळ्या विमा कंपनीकडून तुमच्या कार इन्शुरन्स रिन्युअलसाठी कोटेशन मागवू शकता आणि त्यामध्ये डिफरन्स बघून जे तुमच्यासाठी बेस्ट असेल ते निवडू शकता। त्यानंतर आहे पॉलिसीचे डिटेल्स काळजीपूर्वक वाचा। तुमच्या कार इन्शुरन्स पॉलिसीच्या डिटेल्सचे वाचन करणे अत्यंत आवश्यक आहे। पॉलिसीचे कोणतेही कागदपत्र असेल तर ते नेहमी चेक करून आणि डिटेल्स मध्येच वाचले पाहिजे। पॉलिसीच्या शर्ती, कव्हरेज, संपर्क ऍक्सिडेंट कव्हरेज आणि इतर महत्त्वाच्या बाबींची माहिती मिळवा। प्रत्येक वर्षी पॉलिसी रिन्युअल करताना त्यात बदल असू शकतात, त्यामुळे तुम्हाला तुमच्या पॉलिसीचा रिन्युअल करण्याची संधी मिळेल आणि तुम्हाला तुमच्या आवश्यकतेनुसार अधिक योग्य पॉलिसी निवडता येईल। असं नाही की यावर्षी जर तुम्ही पॉलिसी रिन्युअल करताना त्यामध्ये सर्व अटी दिलेल्या असतात त्याच पुढच्या वर्षी परत असतील, त्यामध्ये पुढच्या वर्षी नवीन काही फीचर आलेले असतील किंवा नसेल पण ते तुम्ही चेक करून घ्यायचं। तर अशा प्रकारे या काही टिप्स आहेत ज्याचा उपयोग करून तुम्ही तुमचा कार इन्शुरन्स रिन्युअल करू शकणार आहात। काही प्रश्न असेल तर नक्की कमेंट करा। चॅनलवर नवीन आला असाल, चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की चॅनल सबस्क्राईब करा। चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये।